अनेक वर्ष रखडलेल्या लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील अंडरपाससाठी आता लांजा तालुका संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। या अंडरपाससाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला या समितीनं 25 जूनचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा सुद्धा दिला आहे। पाहूया या समितीचे पदाधिकारी काय म्हणाले। एक विकासाचं साधन आहे आणि मुंबई गोवा हायवे आज 19 वर्ष झाली तरी सुद्धा या काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि या दृष्टीनं लांजावासियांसाठी आम्ही ज्यावेळी विचार करतो तर लांजावासियांच्या अनेक अडचणी याच्यामध्ये आहेत। आज शाळेचे विद्यार्थी आहेत, जवळजवळ 3000 विद्यार्थी शाळेचे आहेत, हायस्कूलचे आहेत, त्याचबरोबर मराठी शाळेचे 600 विद्यार्थी आहेत। यांनी जायचं कुठं? यांना इतका धोका आहे की या रस्त्यामुळे अतिशय जोखमीचं काम झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आजची जी जनसंवाद जो आम्ही आज साधायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आम्ही आज लांजा तालुका संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आणि या लांजा तालुका संघर्ष समितीच्या वतीनं हे जे काम अंडरपास जे आहेत आमच्या लांजा तालुक्यातील या मंडळींना मिळण्यासाठी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, पंचायत समितीची विकास कामं आहेत। या दृष्टीनं ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी सगळ्या अडचणी आलेल्या आहेत। या बायपास नसल्यामुळे, अंडरपास नसल्यामुळे आमच्या लोकांना दवाखान्यात जाता येणार नाही आहे, आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही आहे। एका वेळी आमच्या दोन शिफ्ट असल्यामुळे एकाच शिफ्टला 1500 विद्यार्थी आमचे एका वेळी बाहेर पडतात। त्यांनी जायचं कसं? या रस्त्यामुळे पालकसुद्धा अतिशय संभ्रमित झालेले आहेत। पालकांची अशी म्हणणं आहे पालकांचं की आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवूया की नको पाठवूया असा संभ्रम त्यांचा झालेला आहे। त्याचबरोबर समोरून हायवेवरून येणारी जी वाहनं आहेत ही सुसाट सुटणार आहेत आणि त्या वाहनांनी लांजा तालुक्यातल्या एसटीच्या बसेस ज्या आहेत त्यांनी जायचं कसं? कुठं जायचं? रेस्ट हाऊसपर्यंत पुढे जायचं आणि पुन्हा मागे यायचं, हे काय बरोबर दिसत नाही आहे आणि हा धोक्याची घंटा आहे। एसटी डेपोसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे, कारण तिथून जाताच येणार नाही आहे, कारण हायवेवरून येणारी सुसाट वाहनं ही सुसाट जाणार आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण लांजावासियांचा विचार करता अंडरपास जे आहेत हे 3 तरी होणं गरजेचंच आहे। याच्यामध्ये तहसील ऑफिसच्या समोर पंचायत समिती, सरकारी दवाखाना, त्याचबरोबर एस टी डेपोच्या समोरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या पुलावरून खालून जाऊ शकतात आणि त्यानंतर उपशेटेवाडीचा जो प्रश्न आहे, लोकांना जवळजवळ 1500 ते 2000 लोकसंख्या आहे, त्या लोकांना रस्ताच नाही आहे जाण्या येण्याचा। तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं कराव्यात, आम्ही सरकारच्या ह्या ध्यानात आणून देतोय आणि जर हे झालं नाही तर आम्ही जनआंदोलन 25 तारीखला रास्ता रोको हायवे हा रोखलाच जाईल आणि त्याशिवाय समजा नाही झालं तर आम्ही लांजा तालुका संघर्ष समितीनं ठरवलं आहे की आपण हायकोर्टात जाऊन हे काम करून घ्यायचं आहे।